महत्त्वाची बातमी आहे। जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली। हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटींची मागणी केल्याचा महिलेवर ठपका आहे। तर 1 कोटींची खंडणी स्वीकारताना महिलेला अटक करण्यात आली अशी माहिती सातारा पोलिसांनी दिली आहे। तर गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आलेली आहे। खंडणी स्वीकारताना अटक केली अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। 1 कोटींची खंडणी स्वीकारताना महिलेला अटक करण्यात आली अशी माहिती सातारा पोलिसांकडून मिळालेली आहे। तर जयकुमार गोरेंवर ही महिला आरोप करत होती। प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटींची मागणी केल्याचा महिलेवर ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि या संदर्भातच ही महत्त्वाची अपडेट समोर येते। जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात आता अटक करण्यात आलेली आहे। गोरे साहेब जे आहेत ते कोर्टातून बाहेर कसे निघू शकले, कारण का ती महिला आणि त्यांनी कुठेतरी एक करार त्या ठिकाणी केला होता की त्या महिलेला कोणी त्रास देणार नाही। मग तो करार त्यावेळेस करण्याची कारण काय? हायकोर्टमध्ये ज्या जज महिला होत्या त्यांनी त्या बाबतीत ताशिरे काय ओढले, त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे। पण या गोष्टी जी आज तुम्ही मला या ठिकाणी सांगितली याचा खऱ्या अर्थाने अभ्यास करावा लागेल। हे माझ्यापर्यंत आलेलं नाही। नक्कीच मी माझ्या सोर्सच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेऊ। 3 कोटी हा आकडा खूप मोठा आहे आणि 1 कोटी आकडा सुद्धा तिथं मोठा आहे। पण मग 1 कोटी रुपये दिले कशाला? मग त्या महिलेकडे काय होतं असं की त्यासाठी तुम्हाला पैसा द्यावा लागला? ते सुद्धा 1 कोटी रुपये आले कुठून असाही प्रश्न त्या ठिकाणी होतो। तुम्ही जर धुतल्या तांदळासाठी सारखा एकदम स्वच्छ आहात तर अशा प्रकारे जर कोणी त्या ठिकाणी पैसे मागत असेल, काहीच पुरावा नसेल तर दुर्लक्ष करून जे काय योग्य पद्धत आहे, अधिवेशन असू द्या नाही तर पोलीस प्रशासन, या पद्धतीने जे काय करता आलं असतं ते तुम्हाला करता आलं असतं। पण पैसे पाठवता ज्या प्रकारे त्या पत्रकाराला अटक केली, ज्या प्रकारे तुषार खरातला अटक केली, त्याच प्रकारे त्या महिलेला अटक केली। कायद्याचा पूर्णपणे हा गैरवापर आहे, मिसयूज ऑफ पॉवर। पोलीस महाराष्ट्र हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेट बनलेलं आहे। पोलीस काही करतात आणि पोलिसांना